दिनांक 30/9/2024 रोजी मुंबई मंत्रालय या ठिकाणी माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे बैठक घेण्यात आली। त्या बैठकीत मत्स्य विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, आयुक्त मत्स्य व्यवसाय डॉक्टर अतुलजी पाटणे, महाराष्ट्र राज्य उपसचिव श्री किम जकाते, ॲडव्होकेट अमोल बावणे, महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग विकास धोरण समिती सदस्य श्री अमितजी चावले प्रतिनिधी, श्री रमेश सोनवणे प्रतिनिधी, श्री जितू टिंगुसले संस्थेचे प्रतिनिधी आणि इतर अधिकारी उपस्थित होते। माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मत्स्य व्यवसाय सोसायटी व मासेमारी समाज यांच्या समस्या याबाबत मंत्रालय मुंबई येथे बैठक पार पडली असून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील भूजल जलाशयातील मासेमारी समाज यांच्या विकासाकरिता नवीन भूजल कल्याणकारी महामंडळ तात्काळ स्थापन करण्यात येणार असून त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना दिले आहे। संस्थेला प्रति हेक्टरी 1500 किलो मत्स्य उत्पादन करणे गरजेचे ही अट रद्द करण्यात आली। बिटुकलीचे अनुदान लवकरात लवकर संस्थेच्या खात्यात देण्यात येणार याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत। नायलॉन सूत जाळे डोंगे यांचे अनुदान सभासद यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येईल। मासेमारी संस्थेवर असणारे कर्ज माफीबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। जुलै 2024 मध्ये झालेल्या दुष्काळामुळे मासेमारी सहकारी संस्थांना झालेल्या नुकसान भरपाई बाबत चर्चा करण्यात आली व तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। मासेमारी संस्था व समाज यांच्या इतर समस्यांबाबत चर्चा करण्यात आली, त्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले आहे। महाराष्ट्रामध्ये सागरी किनाऱ्यावर मासेमारी करणारा समाज असून त्यांच्याकरिता स्वतंत्र महामंडळ स्थापन होणार। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मासेमारी करणारा समाज व संस्था हा भूजल जलाशयात मासेमारी करतात, त्याकरिता त्यांच्या विकासाच्या उद्देशाने भूजल महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे। ॲडव्होकेट अमोल बावणे, मत्स्य उद्योग विकास धोरण समिती सदस्य व प्रतिनिधी यांनी बैठकीमध्ये भूजल महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली असून महामंडळ स्थापन झाल्यानंतर त्याचे कार्यालय नागपूर येथे घेण्यात यावे। सर्वाधिक भूजल संस्था ह्या विदर्भात असल्यामुळे भूजल जलाशयातील महामंडळाचे कार्यालय नागपूर या ठिकाणी घेण्यात येणार अशी माहिती मान्य केली आहे। भूजल महामंडळ स्थापन झाल्यास भूजल जलाशयातील संस्था व मासेमारी करणारा समाज यांचा सर्वांगीण विकास होणार। त्याकरिता माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मासेमारी करणाऱ्या नदी नाल्यातील समाज व मत्स्य सोसायटी यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक व्यावसायिक जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी या महामंडळ स्थापन करण्याचा माननीय मंत्री महोदयाचा उद्देश आहे। त्याकरिता ॲडव्होकेट अमोल बावणे महामंडळ कार्यप्रणालीसाठी वेळोवेळी सूचना आणि माहिती पुरवावी व अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचनांवर अंमलबजावणी करावी असा आदेश मत्स्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला। या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे भूजल जलाशयातील सर्व मासेमारी समाज यांच्यामध्ये आनंदाची वार्ता पसरली असून मासेमारी समाजाकडून माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निर्णयाचे कौतुक व स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे व मासेमारी समाजामध्ये आनंदाची दिवाळी साजरी होत आहे। दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी मंत्रालय मुंबई या ठिकाणी माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली भोई समाज त्या समस्याबाबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भूजल जलाशयातील महामंडळाची स्थापना करणे, 1500 किलो प्रति हेक्टरी उत्पन्नाबाबतची अट रद्द करणे, बोटुकलीचे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे, तसेच भूजल जलाशयातील महामंडळाचं मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी घेण्यात यावे अशा अनेक निर्णयावर बैठक पार पडली। यामधील महाराष्ट्रातील भूजल जलाशयातील भोई समाज बांधवांना नवीन एक महामंडळ निर्माण होत आहे आणि माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भोई समाजाकडून कौतुक व स्वागत केले जात आहे। या गेल्या 70 वर्षामध्ये या भोई समाजाकडे कोणत्याही प्रतिनिधींनी लक्ष दिले नाही, परंतु माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या भोई समाजाच्या समस्याबाबत हा एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामुळे येथील भोई समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व व्यावसायिक
विकास होण्याचा एक चांगला निर्णय लागला आहे आणि यामुळे भविष्यामध्ये या निर्णयामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण भोई समाज बांधव हे माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पाठीमागे उभे राहील. कारण प्रत्येक वेळी जेव्हापासून या मत्स्य विभागाचे सूत्र हाती घेतले तेव्हापासून या समाजाच्या हिताकरिता वेळोवेळी भाऊनी चांगले ऐतिहासिक निर्णय घेऊन या समाजाला प्रगतीवर पथावर विकासावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यामध्ये आम्ही संपूर्ण भोई समाज बांधव माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व या शासनाच्या पाठीमागे आम्ही उभे राहू. गाव माझा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर.